नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. दक्षिण मुंबईतील शिवडी क्रॉस रोड बडाळा येथे 17 जुलै रोजी रात्री उशिरा एका वाहतूक व्यावसायिकावर 6 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शकील गुलाम अहमद वय वर्ष 40 राहणारा इराणी चाळ शिवडी यांना गंभीर मार लागून चेहऱ्यावर हाड फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार शकील अहमद हे रात्री सुमारे 10:45 सुपर मेडिकल जवळून जात असताना त्यांचा मुलगा बाशिश शेख याच्याशी इसम उमम जमादार व फरहान कुरेशी वाद घालत असल्याचे दिसून आले. वाद मिटवण्यासाठी ते मध्यस्थी करीत असताना अचानक असलम जमादार याने शकील यांना धक्काबुक्की केली. गंभीर दुखापत झाल्याने शकील अहमद यांनी केईएम रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्यावर फ्रॅक्चर झाल्याचे सांगत सर्जरीची शिफारस केली. केईएम मध्ये बेड उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बडाळा पोलीस ठाण्यात असलम जमादार, उमम जमादार, आकिब जमादार, शिफान जमादार, फरहान कुरेशी आणि अन्य अनोळखी इसमांविरोधात एकत्र येऊन जाणीवपूर्वक मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.